नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. युनिटी टॉवर, एल्फिस्टन रोड इथे आता आपण आलेले आहोत. रसिका आशिष पोळ या वहिनींना भेटणार आहोत. या गिरण गावात पूर्वी मिल होत्या आणि आता बघितलं तर उंच उंच मनोरे इकडे उभे राहिलेले आहेत. या पोळ कुटुंबाच्या साठी प्रार्थना करूया आणि सगळ्याच वहिनींच्या कुटुंबातील सगळ्या मुलांच्या ज्या आता परीक्षा सुरू आहेत त्या परीक्षेमध्ये मुलांना यश मिळू दे आणि यशाचे मनोरे असे उंच उंच रचले जाऊ दे ही प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया पोळ कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. क्या उखाणा फुलांची रांगोळी काढली दारात. आशिषरावांचे नाव घेते. आदिल भाऊजी आले पोळ्यांच्या घरात. काय सांगता उद्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. आशिष मधुकर. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही आई माझी. नमस्कार. ते पप्पा. नमस्कार पप्पा. ती बहीण. बर. हे मोठे दादा. जाऊबाई. त्या आत्या, आजी, हो हो, आजोबा, मामी बर. आणि हे सगळे आमचे शेजारचे. सगळ्यांना नमस्कार. हा, चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. काय टेन्शन? आवाज का कमी झाला? थोडस टेन्शन. तुम्ही येणार म्हणून. खरा केवढा आवाज असतो? भांड्यांपेक्षा जास्त. हा, भांड्यांपेक्षा जास्त असतो. मोठा असतो. हा, नाही असं काही नाही. कुठे राहायला होता तुम्ही? वरळी पोलीस कॅम्प. सगळं बालपण पोलीस हो, कॅम्प पोलीस मधलं. कॅम्पामध्ये. तुमचं बालपण? माझं बाप इथेच लोअरपर्यंत. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे आई पप्पा पोस्टामध्ये कामाला. पोस्टात. हा, आणि तुमचे? पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन मध्ये आहेत ते. आणि आई घरी असते. हाऊस बरं. वाईफ. शाळा कुठली? इंडियन एज्युकेशन सोसायटी, महात्मा ज्योतिबा फुले कन्या शाळा. तुमची शाळा कुठली? माझी शाळा KGT हायस्कूल. आणि कॉलेज? कॉलेज आर्यमठ. तुमचं? कीर्ती कॉलेज. कीर्ती कॉलेज. छान. भरपूर अभ्यास केला कॉलेजमध्ये? हो. तुम्ही पण? हो. वेल. आता सांगा ओळख कुठे झाली? ओळख आम्ही क्लासमध्ये होतो. कुठल्या? कम्प्युटर क्लासमध्ये. कुठे हो? ग्राफिकच्या परेलला. मग काय झालं? मग ओळख झाली त्यांच्याशी. कशी काय? म्हणजे क्लासमध्ये जस्ट असं बघणं, बोलणं, अभ्यासाचं तेवढंच. त्याच्यावर व्यतिरिक्त काही नव्हतं. म्हणजे कोण बघायचं? कोण बघायचं नाही, फक्त असंच. म्हणजे तेव्हा ओळख नव्हती. त्याच्यानंतर मग क्लास संपला. क्लास संपला म्हणजे ओळख फक्त नॉर्मली. नॉर्मली होती. नॉर्मल ओळख होती. हा, नॉर्मल जास्त. ओळख होती. हा, मग पुढे? मग त्याच्यानंतर 1 वर्षानंतर यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तुम्ही हा. का पाठवली 1 वर्षाने? तिलाच बघायला. बघायला? हा, 1 वर्ष काय बघावंसं नाही वाटलं वाटत तुम्हाला? होतं ना. मग बस सोडली तिला फेसबुक वरती. शोधलंय? हा, त्यांना शोधायला तुम्हाला 1 वर्ष लागलं? तेव्हा कॉन्टॅक्ट नव्हते ना माझ्याकडे. हा, कॉन्टॅक्ट नव्हता ना तिचा. 1 वर्षात इकडच्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये गेला असतात ना तरी सापडले असते पोलीस लाईन मध्ये. पण तुम्हाला माहिती होतं ना त्या कुठे राहतात ते? नाही, एवढं नाही. कसं म्हणजे काय? जस्ट आम्ही क्लासमध्ये असं बोलणं चालू बोलणं पण चालू नव्हतं. फक्त ते बघायचे तुम्हाला? हा, असं आहे क्लासमध्ये तो मुलगा दिसतो. मग त्यांनी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली? हा, फ्रेंड रिक्वेस्ट. मग काय झालं? मग मी एक्सेप्ट केली. का? ओळखत होती ना हा, त्याला. म्हणून तुम्ही? हा, मी मग एक्सेप्ट केली. नंतर कन्व्हर्सेशन वाढलं. मग कसं काय ते काय सुरू- झालं त्यांना विचारूया जरा. आता हो, तुम्ही चालेल. थांबा. काय झालं? काय नाही, कन्व्हर्सेशन झालं, बोलणं झालं सुरू आमचं. पण मला सांगा अशी रिक्वेस्ट किती जणांना पाठवली होती? नाही, फक्त हिलाच पाठवली. नक्की? नक्की. आणि मग? आणि मग काय नाही, मग आमचं कन्व्हर्सेशन कॉन्टॅक्ट एक्सचेंज झाली आमची. कोणी दिला नंबर आधी? आधी मीच ह्यांनी दिली. मला दिला. त्यांनी नंबर दिला हा. तुम्हाला? बरं बरं. मग नंबर त्याच्यानंतर पण मी 2-3 दिवसानंतर कॉन्टॅक्ट केला. काय विचार करत होता? करू की नको, करू की नको? हा, म्हणजे थोडं का कसं मध्येच काय 1 वर्षानंतर असं म्हणून बाकी काही नाही. बरोबर. मग पुढे? कॉन्टॅक्ट मध्ये सुरू झाला. व्हॉट्सअपवरती चॅटिंग वगैरे. मग त्याच्यानंतर त्यांनी 2016 मध्ये प्रपोज केले. प्रपोज केलं? हा. काय हो? कुठे? मी प्रपोज केलं तिला पहिले व्हॉट्सअपवरती. व्हॉट्सअपवरती. मग डायरेक्ट नाही? डायरेक्ट नाही, नाही. डायरेक्ट भेटणं नाही. नाही. आधी नाही भेटलो.
मग नंतर भेटला हो प्रपोज केलं तेव्हा पण मी रिजेक्ट केलेलं. रिजेक्ट. हा बरोबर आहे, उगाच कशाला काय. मग त्यांनी रिझन विचारलं की का, तर एकदा मला बरं नव्हतं म्हणजे फ्रेंडशिप मध्येच असताना, तर ते मला बोलले की मी तुला घ्यायला येतो, ऑफिसला सोडायला येतो, तर तेव्हा पण मी नाही म्हटलं. तुमची काय कुरिअर सर्व्हिस वगैरे? कुरिअर सर्व्हिस नाही, मग काय हो? काळजी वाटली म्हणून म्हटलं. तुम्हाला काळजी वाटली, मला वाटलं तुमची काय बाबा ट्रॅव्हलचा वगैरे आहे की काय, कारण त्याला बरं नाही म्हणून तुम्ही सोडायला गेले ना, विचारलं ना त्यांना. विचार- तेव्हा पण नाही म्हटलं. तुम्ही नाही म्हणाला? नाही, मी जाईन बोलले. तुम्ही सगळे प्रयत्न तुमचे सुरू सुरू होते. होते. हा, मग मग त्याच्यानंतर नॉर्मली होतं. मग मी म्हटलं की नाही, मला बहुतेक माझ्या घरी लव्ह मॅरेज नसेल, नाही एक्सेप्ट करणार, आपण फ्रेंड्स म्हणून राहू. असं तुम्ही सांगितलं. हा. तुम्हाला वाईट नाही वाटलं का हो जेव्हा हे वाईट असं? वाटलं तेव्हा, पण काय करणार. पण त्याच्या आधी भेटला होता ना तुम्ही बाहेर? हो म्हणजे तेच क्लासमध्ये. त्याच्यानंतर थांबा ना, त्यांना हो म्हणालेत ना. भेटलो आम्ही, कुठे? नॉर्मलीच भेटलो, फक्त CPS ला. सीफेसला नॉर्मली भेटला. हा ते नंतर भेटले. हो थांबा हो, त्यांना बोलू द्या हो. कधीतरी बोलतात, जरा बोलू तर द्या त्यांना. तुम्ही भेटले ना सीफेसला? CPS ला. नॉर्मल भेटला Normal. हो ना, सीफेसला. सीफेसला. अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला फक्त वरळी सीफेस हा मिळाला. तिचं घर जवळ होतं तिथून. हा म्हणून. आणि ते नॉर्मल भेटला. हो बरोबर, किती अख्खं कुटुंब आलं होतं? नाही नाही, कुटुंब कसं दोघेच होता ना? दोघंच. मग काय हो? ते परत 1 वर्षानंतर भेटलेलो. थांबा हो, ते वरळी सीफेस हा, महत्वाचं वरळी आहे. थांबा सिपेसला तुम्ही. भेटलेलो. वरळी मग सिपेसला काय झालं वरळी सीफेसला? परत तिला विचारलं मी. परत विचारलं, बरोबर आहे. मग काय म्हणाले तेव्हा? ती बोलते मी घरी विचारते, पण विचार करून सांगते. असं म्हणाले. पण किती वेळासाठी भेटले होते? 1 तास होतो आम्ही. हा 1 तास. मग त्यांनी मला सांगा, किती काय विचारलं तुम्ही जेव्हा भेटले तेव्हा? तेव्हा नॉर्मली बोललो की कसं चाललंय तुझा, जॉब कुठे करतेस, 1 काय. तास. हा, त्यांनी त्यांच्या घरचं सांगितलं, मी माझ्या घरचं सांगितलं. त्यांचं हे रूमचं चालू होतं, मग त्याच्याबद्दल सांगत बसलेले. हे हा. वा. तेच गप्पा होत्या नॉर्मली. हो, मी कुठे म्हटलं काय वेगळ्या गप्पा. 1 तास तुम्ही त्यांच्याबरोबर हा, 1 बसला तास. होता तिकडे वरळी सीफेसला. चॉकलेट घेऊन आले होते. काय काय काय? चॉकलेट घेऊन आले होते. चॉकलेट? हा. काय रबराचं होतं का? संपत नव्हतं का? 1 तास? 1 तास चॉकलेट तुम्ही त्यांना खायला लावलं? चॉकलेट आधीच दिलं होतं त्यांनी. आधी चॉकलेट दिलं. हा. बरं बरं. पण मग 1 तासात तुम्हाला कोणी बघितलं नाही तिकडे? हो, ते बिल्डिंग मध्ये 2-3 बघितलं. त्यांना पण भीती तुम्ही सांगाल तर, हो ना? नाही असं. ते पण बघून आम्हाला कोणते लोक घाबरले, हो. हे लोक काय बोलतात तिकडे जाऊन. पण मग तुमच्या घरी काही माहित नव्हतं. नव्हतं. मग तुम्ही होकार दिला तेव्हा त्यांना? नाही हा, दिलं. तेव्हा नाही. त्याच्यानंतर 2-3 दिवस मग कुठे घरी भेटले परत? नाही, सिपेसला भेटलो. त्याच्यानंतर नाही, त्याच्यानंतर घरी गेली. मग त्यांनी फोन केला, व्यवस्थित पोहोचलीस का, असं तसं झालं. खूप काळजी त्यांना ना. हो. तुम्ही मग- रस्ता क्रॉस बीच नाही करून द्यायचे ना तेव्हा? नाही, काय हो? नाही. तेवढी काळजी तुम्हाला? काय करणार, काळजी करावी लागते. हो ना. हो, पण आता सुद्धा तेवढीच करतात हा, काळजी? खूप करतात. हो, रोज फोन करतात? हो, रोज फोन असतो. किती वेळा? सकाळी निघाली की फोन असतो, संध्याकाळी येताना फोन असतो. म्हणजे प्रेमळ माणूस आहे. हो, खूप हो ना. प्रेमळ आहे. रागवत नाहीत ना नाही, कधी? नाही. आणि या कधी ह्या तर रागवतच. काय होईल असं काय? चुकतात म्हणून रागवतात. मित्रांना जास्त टाइम देतात. तेव्हा द्यायचे तेव्हा तुम्ही 1 तासच थांबायचा वरळी सीफेस? नाही, तेव्हा नव्हते द्यायचे. तेव्हा माझ्यासाठी होता टाइम. पण तुमच्या घरी कसं कळलं मग? मी माझ्या घरी सांगितलं की असं असं माझ्या क्लासमध्ये होता, मग असं असं फेसबुकवर त्यांनी पाठवलं. ते विचारतायत. तर माझ्या घरी पण मुलं बघणं चालू होतं. आणि मी पण मुली बघत होते. हे पण मुली बघत होते. मग कुठे तिथे बसून? नाही, तिथे बसून नाही. मग? घरातले बघत होते. अच्छा अच्छा. मग हे सांगा ना मला. घरातले बघत होते माझ्या. मग काय झालं? महिला विचारलं ना, घरी पण माझं चालू आहे, बरोबर आहे. तू काय ते लवकर सांग मला, बरोबर. नाहीतर मी दुसऱ्याच्या घरात घालण्यापेक्षा तुझ्या घरात घालेन हार. काय हो? नाही, मग मी घरी सांगितलं. घरात बोलले की ठीक आहे, भेटू, बोलू, व्यवस्थित असं बरोबर. करून देऊ. हा, काही मग problem भेटले? नाही. हो, मग माझे सासरे आणि पप्पा आणि मी एकदा दादरला भेटलेलो. आधी पप्पांचं थोडंसं हे होतं, मग नंतर व्यवस्थित झालं सगळं. बरं, मला सांगा तुम्ही काय करता आता? मी शाळेमध्ये SRW स्कूल. अजून शाळेत जाता? नाही, जॉबला कामात. असं तुम्ही अर्धवट बोलताना मग माझ्या प्रश्नांवरती हे हसतात उगाच. तुम्ही काय करता माऊली? मी अकाउंट्स मध्ये आहे, पवईला जॉब. मग इथून पवईपर्यंत रोज प्रवास? कांजूरला जाते, मग तिथून मला ऑफिसची बस आहे हिरानंदाची. बरं. किती वर्ष झाली लग्नाला? 4 महिने. नवीन आहे? हा, बरं. डिसेंबर किती वेळा गेला वरळी सीफेसला 4 महिन्यात? 3-4 वेळा गेलो असेल. हो. हम्म. फक्त एकच ठिकाण फिरण्याचं? नाही, मग नारळी बाग असतो ना, नारळी बाग. शिवाजी- हा, शिवाजी हा, पार्क. तिथेच अजून आहे. कुठे? बस 2 ठिकाण आमचे. पण मरीन लग्नाच्या पूर्वी कुठे कुठे गेला होता? सिफेस, मरीन लाईन, मरीन लाईन्स 2. आणि शिवाजी नारळी पार्क, बाग. नारळी बाग. शिवाजी पार्क, नारळी बाग. समुद्र आवडतो वाटतं हो. तुम्हाला, हो ना? हा. बघा ना, सगळी ठिकाणं समुद्राच्या समुद्राचीच आहे. बाजूचीच आहे. 3च ठिकाणी 3च हो, समुद्र 3च. बघितले. 3च समुद्र. जीवला नाही गेले नाही, का? संपला समुद्र? समुद्र
थोडीशी गंमत केली ना? हो रागावला नाही 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 ना? त्यांच्यावरती राग जरा कमी करा. हो. हा? काय चेहरा खुललाय बघा आज. या गप्पा अशाच सुरू असताना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. खेळ काय सांगा. ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कॉईन लपवणार, म्हणजे 1 रुपयाचा कॉईन आला तर बक्षीस मिळणार. हो हा. बरं. किती हसतात हो सगळे. का हसतायत एवढे. सगळे खुश आहेत, नवीन नवीन आहे, सगळं छान आहे. नवीन नवीन असलं की छान असतं. असं नाही मी बोलते. काय हो काय काय असतं नवीन नवीन असलं की. छानच असतं, आणि जुनं झालं की तरी पण छानच असतं. कळेल तुम्हाला. हो. अनुभव अजून आले नाही. हे बघा हसल्या बघा जुनं झालंय. काकी किती वर्ष झाली हो तुमच्या लग्नाला. 32 वर्ष. यांचं म्हणणं आहे, नवीन नवीन असलं की छान असतं आणि जुनं झाल्यावर काय म्हटल्यावर तुम्ही गोड हसला. हो की नाही. कळेल की नाही यांना हळूहळू. हा हो की नाही. हो 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 हो. बरं बरं गंमत करतो. काही नसतं, सगळं छान असतं. हा हे काहीतरी उगाच हसतात. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. बघूया काय होणार. 4 संधीमध्ये 1 रुपया मिळणार का. वेळ सुरू झाली. 10 रुपये. आता 3 संधी आहेत अजून. द्या. बदलायचं आहे. नाही. काय हो नंतर बोलायचं नाही मला. आहेत ना. चला मग उघडून बघूया. अभिनंदन. आता 2 वस्तू कुठल्या पाहिजे त्या घ्या अजून. 500 रुपयाचं बक्षीस. आणखीन एक. मिस्टरांची सोय केली. 50 रुपये. अभिनंदन. 561 रुपयाचा आहेर सुद्धा तुम्हाला मिळाला. अभिनंदन. सासूबाई. सुनबाई छान आहे, चांगली आहे, नाही नाही छान आहे म्हणजे काय आहे. स्वभाव छान आहे तिचा. हं. एकदम हळू बोलते, मोठ्याने बोलत नाही. 4 महिने झाले. हो ऐकायला येत नाही काय हळूहळू. बोलते ते. प्रत्येक महिन्याला हळूहळू आवाज वाढतो हो तो. आणि कसं काय मुलगा असं काय करेल असं वाटलं होतं का. नाही आम्हाला नाही वाटलं. नाही. नाही मग जेव्हा सांगितलं तेव्हा काय झालं. सांगितलं म्हणजे मला नव्हतं सांगितलं. मी पुण्याला होते, पप्पांना सांगितलं त्यांनी. हो आणि नंतर मग मामीला सांगितलं आणि नंतर आम्हाला माहिती झालं. त्याच्या आधी माहित नव्हतं. नव्हतं, काही सुद्धा नव्हतं. पण चांगलं केलं ना. हो जे छान. केलं ते चांगलं केलं. हो तुम्हाला परत त्रास नको म्हणून स्वतःच त्यांनी हो. व्यवस्था केली. हो हो की नाही. अजून कोण बोलणार आहे. मी तिची आई बोलते. म्हणजे मुलगी पण आहे तशी, बोलते भरपूर, पण आता ती घाबरली. खूप जोराने आवाज आहे हो तिचा. का? हो. आणि जावई पण म्हणजे छान आहेत. आणि आम्हाला मुलगा नाहीये, माझी मुलगी आणि 2 मुलीच आहेत. तर त्यांनी आम्हाला व्यवस्थित पुढे मुलाचा दर्जा द्यावा, मुलाप्रमाणे सांभाळावं एवढंच. द्या बाबांकडे. माझी मुलगी मनमिळावू आहे. आमच्याकडून जेवढं काय संस्कार चांगले करायचे तेवढा आम्ही प्रयत्न केलेला आहे. पण त्याच्यातून काय आईवडिला काय चुकलं असेल तर तिने आम्हाला माफ करावं आणि आपल्या संसारामध्ये चांगला लक्ष घालावं एवढी अपेक्षा आहे. आणि मी जावई म्हणून असं मी कधीच म्हटलं नाही आणि म्हणणारही नाही. तर आम्हाला मुलाप्रमाणे त्याने लोभ द्यावा, माया द्यावी, हसून खेळून राहावं एवढीच अपेक्षा आहे. मी आशिषचे पप्पा. हो. त्याचं मी 2 वर्षापासून म्हणजे बघत होतो. मी बरेच असे समाजामध्ये कार्य असे बरेच म्हणजे जुळवून आणलेले आहेत, पण ह्यांनी माझं काय ऐकलं नाही त्यावेळेला. पण त्यांनी स्वतःच जुळवलं. स्वतः जुळवलं म्हणजे कसं. आणि ते कोकणात गेला तो. अरे वा. आम्ही देशावरचे. मग बरं झालं ना जरा तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी घेऊन. तर मला एकदम योग्य स्थळ मिळालं. आता एकदम छान आहे. एकदम छान आहे म्हणजे प्रश्नच नाही. का बात. आणि पहिल्याच वेळेला मला एकदम हापूस आंब्याची पेटी आली. अरे खुश. बघितलं आंब्यात काय ताकद आहे. आणि तो आंबा इतका झाला की पांढरा घातलेला सदऱ्याचा रंग सुद्धा आंब्याचा झालाय बघा पिकलेल्या आंब्यात. बरं मला तुम्हाला विचारायचं आहे, क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला. क्षमा म्हणजे मी माझ्या आई वडिलांची मागेन. त्यांना दुखवलं असेल किंवा मी काही चुकून बोलली असेल तर त्यांची क्षमा मागेन. आणि माझ्या बहिणीला पण, तिला मी कधी हर्ट केलं असेल तरी. आणि थँक्यू बोलायचं म्हणजे मामींना, त्यांनी सपोर्ट केला त्यांनी. आणि मग त्यांनी सासू सासऱ्यांना समजावलं वगैरे. हा. आणि ती माझी जावताई, ती पण एकदम फ्रेंडली आणि एकदम फ्रँकली आहे. तिला थँक्यू बोलेन की ती मला एवढं अंडरस्टँड करते आणि समजून घेते. तुम्ही क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद. मी क्षमा आईवडिलांची मागेन, कारण की त्यांच्या मनाच्या विरुद्ध मी लग्न जाऊन केलं, त्यामुळे त्यांची क्षमा मागेन. आणि धन्यवाद. धन्यवाद मामी आहे,
वहिनी आहे आणि सर्व मित्रपरिवार आहे, त्यांना धन्यवाद. जरा वहिनींकडे द्याव माईक. सांगा जाऊबाईंबद्दल. माझे फार छान बनवते. आमच्या घरी फिश इतके आवडतात ना, आणि हा. मला काही फार जमत नाही. ती आल्यापासून मस्त टामटूम सगळे जेवण छान बनवते, स्वादिष्ट एकदम. वा वा, छान. बरं, आता थोडीशी धावपळ तुम्हाला करायची आहे. एका वेळेला एक वस्तू आणून इथे ठेवायची. वेळ आहे 2 मिनिटाची आणि अक्षर आहे र. वेळ सुरू झाली. रवा, एका वेळेला एक वस्तू. रशी, एका वेळेला एकच रवा, 30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिलं. रुमाल, रवी, एका वेळेला एक रस्सी, वस्तू. राई, राई आणत होते. राई. लोटा, बाथरूम मध्ये रबर अडकलाय असाच. रजाई, रबर बाथरूम मध्ये आहे. 1 मिनिट पूर्ण झालं. एकच मिनिट राहिलं. रिंग रिंग. त्यांची काढते ना. रिंग 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 साबण इकडे. 50 सेकंद राहिली. रबर वॉशरूम मध्ये आहे. वॉशरूम मध्ये रबर आहे. वॉशरूम मध्ये रबर आहे. 40 सेकंद राहिली. मध्ये माझा 30 सेकंद राहिली. वॉशरूम मध्ये रबर आहे. रबर ब्लॅक कलरचा. रुपया 10 9 8 7 रोज रोज 6 रोज रोज 5 4 रशी रशियन रशी 2 1. वेळ संपली. सांगा काय काय आणलं. रोज, 1 रेझर, 2 रुमाल, 3 रिंग, 4 राई 5 आणि रबर 6 आणि रुपया. 7. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. त्यांनी मला टाइम द्यावा. त्यांनी वेळ द्यावा. हा, तो मित्रांना देत नाही. थोडासा कमी द्यावा आणि मला जास्त द्यावा. काय हो, काय कधीपासून देतो, टाइम देतो मी कोणाला. तिला. त्या म्हणतात पण जास्त मित्रांना द्या. मित्र इम्पॉर्टंट असतात. उद्यापासून देईन तिला. नक्की. नक्की. कोण आहे तू हे मित्र असे की जे ते ह्यांच्यापासून तुम्हाला लांब घेऊन जातात. मित्र आहेत भरपूर आपले. किती भरपूर आहेत भरपूर मित्र. फ्रेंड तरी सर्कल सुद्धा खूप एक आहे. 10 नावं सांगा पटापट. पवन, बाळा, ओमकार, स्वप्नील, हं. त्यांची काही लग्न नाही झाली. सगळ्यांची लग्न झाली. झाले सगळ्यांचे लग्न. मग त्याला काही घरात राहत नाही. राहत. जरा सांगा ना त्यांना, हो, म्हणजे नक्की. हा माऊलीचा प्रश्न सुटेल. नक्की नक्की आजपासून त्यांना टाइम. दुसरी आणि कधी वेळ दिला ना 10ला घरी यायचं तर त्याचे 11 वाजतात. 1 तास नेहमी लेटच असतो. का हो, टाइम जातोच ना नंतर. कशासाठी. वरती असतो पर्यंत घरात. नाही 1 चालत तास. येता का तुम्ही. एक तास. लिफ्टने येतो. लिफ्टने येता. पण 1 तास कशाला लागतो एवढा. 1 तास सांगितलं की 1 तास होतो, वाढतो. मग तुम्ही 1 तास जास्तच का नाही सांगत. मग मी तर आपण माहितीये त्यांना म्हणून. मला वाटलं बाहेर उन्हाळा आहे म्हणून आज वातावरण गरम आहे. तिसरी अपेक्षा. माझ्या आई वडिलांना मुलगा नाही आहे तर त्यांनी माझ्या आई वडिलांना आणि माझ्या बहिणीला मुलांप्रमाणे म्हणजे व्यवस्थित त्यांच्याशी राहावं एवढीच अपेक्षा. काय हो? हो नक्की. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. ही चिडचिड कमी झाली पाहिजे. यांची. हा, ते वेळेवर घरी आले तर मी चिडचिड कमी करेन. बरोबर आहे. 10 वाजता सांगता आणि 11 वाजता येता म्हणून चिडचिड होती. तुमच्यामुळेच आहे सगळं. पण डेली होते ना चिडचिड. हं? असं नाही ना की एक मला दिवस. सांगा, तुम्ही 10 वाजता सांगून 10 वाजता आल्यावर कधी चिडले आहेत नाही का नाही चिडली आहे. त्या. नाही, प्रॉब्लेम कोणाचा आहे. माझा. दुसरी अपेक्षा. ती फिश चांगलं करते. हा, तिने फिश करत राहावा. रोज. हा, रोज म्हणजे वाराला तरी. हा? वाराला तरी. हा. अच्छा, कळलं का. हो. व्हेरी गुड. तिसरी अपेक्षा सांगा. तिची चपात्या जरा मोठ्या लाटायला पाहिजे. केवढ्या करतात या साधारण. एवढे मग तुम्हाला केवढ्या पाहिजे एवढ्या. नाही, जराशा मी लहान देते अपेक्षेप्रमाणे पण मग मोठ्या. जास्त देते करून. त्यांना 4 लागतात ना मोठ्याप्रमाणे. मग छोट्या केले की 5-6 देते. चपाती हा विषय 14 वर्षात पहिल्यांदा आलाय समोर. काय ते दोघे बसून साईज ठरवा आणि जरा चपात्या लाटा. हेच राहिलं होतं 14 वर्षात. बरं बरं, पण या दोघांनाही शुभेच्छा देऊया. नुसत्याच शुभेच्छा नाहीत तर बघितलं कुठून कुठे काय कशा अपेक्षा असू शकतात.
चपातीचा आकार हा अपेक्षांचा विषय असू शकतो हे पहिल्यांदा मला कळलं. माऊली, गेल्या 15 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी ब्रेकिंग न्यूज पण बघितली होती. एके ठिकाणी भांडणाचा विषय हा चपात्या होता. काय घडेल कधी कुठे काही सांगता येत नाही. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांना. वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.